तर आजचा हा जो विषय आहे ना, तो मुळापासून समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि त्या अनुषंगाने आलेले हे नवीन आदेश, यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अनेकदा बातम्या येतात की वाळू माफियांवर कारवाई झाली, पण तो पैसा, तो कोट्यावधींचा दंड शासनाच्या तिजोरीत कधीच पोहोचत नाही. हो ना. आणि माझ्या अनुभवातून सांगते, हा विषय वरवर दिसतो तितका तो सोपा नक्कीच नाहीये. म्हणजे अनेक वर्ष महसूल कायद्यांचा अभ्यास करताना मी एक गोष्ट नेहमी पाहिली आहे की कायदा कागदावर कितीही कडक असला तरी अंमलबजावणी करताना त्यातल्या त्रुटी लोक बरोबर शोधून काढतातच. नक्कीच. म्हणजे जाणीवपूर्वक पळवाटा शोधल्या जातात. अगदी तसंच. आता हेच बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, यात अतिशय स्पष्ट आणि कठोर तरतुदी आहेत. आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. यातलं कलम 48(7) आणि कलम 48(8) हे या कारवाईचा मूळ गाभा मानलं जातं. हां, म्हणजे दंडात्मक कारवाईसाठी. हो. जेव्हा एखादा व्यक्ती विनापरवाना वाळू उपसतो किंवा डोंगर पोखरून मुरूम काढतो, तेव्हा फक्त नोटीस देऊन थांबलं जात नाही, तर कलम 48(7) नुसार थेट दंडात्मक कारवाई केली जाते. आणि हा दंड काही किरकोळ नसतो बरं का. तो त्या खनिजाच्या बाजार मूल्याच्या अनेक पटींनी असू शकतो. आणि दुसरं म्हणजे कलम 48(8), ज्यामध्ये ती सर्व वाहने जप्त केली जातात. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे ट्रॅक्टर असू दे, डंपर, पोकलेन किंवा JCB अशी सगळी यंत्रसामुग्री थेट जप्त करण्याचे व्यापक अधिकार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे कायदा स्वतःहून अतिशय स्पष्ट आहे की बेकायदेशीर काम दिसलं की दंड लावा आणि वाहनं जप्त करा. माफ करा, मध्येच थांबवतो. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जर हा कायदा इतका स्पष्ट आहे, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन दंड लावला, लाखो रुपयांची वाहनंही जप्त केली, तर मग नेमकी वसुली का आणि कशी थांबते? म्हणजे वरिष्ठ कार्यालयात केवळ एक अपील प्रलंबित आहे, एवढ्याशा कारणावरून सगळी प्रक्रिया कशी काय थंडावते? हाच तर या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात कळीचा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाभोवती अनेक वर्षांपासून वेळ काढूपणाचं एक मोठं जाळं विणलं गेलं होतं. एक किस्सा पाहूया, म्हणजे या केस स्टडीचा संदर्भ देते, त्यातून तुम्हाला हे चित्र अधिक स्पष्ट होईल. माझ्या पाहण्यात अशी अनेक प्रकरणं आली आहेत की जिथे एखाद्या मोठ्या वाळू माफियावर स्थानिक तहसीलदारांनी अत्यंत धाडसाने कारवाई केली. रात्रभर पाळत ठेवून वाहनं पकडली आणि नियमानुसार त्याला 50 लाख किंवा 1 कोटी रुपयांचा मोठा दंड लावला. बापरे, 1 कोटीचा दंड? हो, एवढे मोठे दंड असतात. आता साहजिकच तो व्यक्ती हा दंड लगेच भरणार नाही. तो व्यक्ती काय करायचा, लगेचच उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे, म्हणजे वरिष्ठांकडे, या दंडाच्या विरोधात अपील दाखल करायचा. आता अपील करणं हा त्याचा कायदेशीर हक्क आहे, पण प्रत्यक्षात मैदानावर व्हायचं असं की तो व्यक्ती फक्त अपील दाखल केल्याची एक साधी पोचपावती घ्यायचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांना येऊन सांगायचा की बघा, माझं अपील वरिष्ठांकडे प्रलंबित आहे, त्यामुळे जोपर्यंत माझा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याकडून 1 रुपयाचाही दंड वसूल करू शकत नाही. म्हणजे नुसत्या एका पोचपावतीच्या कागदावर वसुली थांबायची? हे तर कायद्याचा उघड गैरवापर करण्यासारखा आहे. हो ना. आणि इथे क्विक फॅक्ट सांगते, पूर्वीच्या प्रक्रियेतली ही सर्वात महागडी त्रुटी होती. वरिष्ठ कार्यालयाकडून दंडाला कोणतीही अधिकृत स्थगिती, ज्याला आपण कायदेशीर स्टे म्हणतो, तो मिळालेला नसतानाही केवळ अपील दाखल केलंय म्हणून वसुली थांबवली जायची. याचा परिणाम असा झाला की संपूर्ण राज्याचा विचार केला तर गेल्या काही वर्षात अब्जावधी रुपयांची दंडाची रक्कम फक्त कागदोपत्री निश्चित होऊन प्रत्यक्ष वसुलीविना सरकारी दफ्तरात पडून राहिली. शासनाचा महसूल बुडाला आणि निसर्गाची लूट करणारे मात्र मोकाट फिरत राहिले. हे खरंच खूप धक्कादायक आहे. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पण मग आता शासनाने 11 मार्च 2026च्या परिपत्रकातून यावर काय झालीम उपाय शोधला आहे? शासनाने आता या पळवाट्या अत्यंत जाणीवपूर्वक आणि कायमच्या बंद केल्या आहेत. या नवीन आदेशानुसार सर्व महसूल अधिकाऱ्यांसाठी एक अतिशय स्पष्ट अशी स्टेप बाय स्टेपची चेकलिस्ट देण्यात आली आहे. ती चेकलिस्ट आपण बघूया. पहिली स्टेप, समजा अपिलाची मुदत संपली आणि अपील केलंच नाही,
तर मुदत संपल्यावर पुढच्या बरोबर 15 दिवसांच्या आत अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेची वाट न पाहता वसुली तातडीने सुरू करायची आहे. म्हणजे वेळ काढता येणार नाही. मुळीच नाही. दुसरी स्टेप, जर वरिष्ठ कार्यालयात अपील केलं असेल पण स्थगिती नसेल तर पहिल्या सुनावणीनंतर लगेचच 15 दिवसात वसुली सुरू करायची आहे. म्हणजे माझं अपील चालू आहे किंवा तारीख पडली आहे हे कारण आता चालणार नाही. आणि तिसरी स्टेप, जर प्रकरण थेट न्यायालयात गेलं असेल आणि तिथून स्थगिती आदेश नसेल तरीही वसुली कोणत्याही परिस्थितीत सुरूच ठेवायची आहे. वाह, हे अत्यंत कडक आणि स्पष्ट निर्देश आहेत. पण या चर्चेदरम्यान लोकांच्या मनात असणारा एक मोठा गैरसमज मला इथे मांडावासा वाटतो. अनेकांना असं पक्कं वाटतं की वरिष्ठ कार्यालयात अपील केलं की कारवाईला आपोआप स्थगिती मिळते. म्हणजे वरिष्ठांचा निकाल येईपर्यंत खालचा अधिकारी आपल्याला हात लावू शकत नाही, असा एक कायदेशीर भ्रम अनेक वर्ष होता. सविस्तर बघूया. हा जो गैरसमज आहे ना, तो जाणीवपूर्वक पसरवला गेला होता आणि शासनाने या परिपत्रकातून तो पूर्णपणे मोडून काढला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 256(2) आणि 256(3) नुसार वरिष्ठ अधिकारी अशीच उठसूट केवळ अर्ज केला म्हणून स्थगिती देऊ शकत नाहीत. कायदा इथे अतिशय स्पष्ट आहे की जोपर्यंत अपीलकर्त्याकडून दंडाच्या एकूण रकमेपैकी किमान 25% रक्कम शासनाकडे हमी म्हणून जमा केली जात नाही, तोपर्यंत वरिष्ठ अधिकारी त्या कारवाईला स्थगिती देऊच शकत नाहीत. अरे वा, म्हणजे नुसता अर्ज देऊन चालणार नाही, खिसा रिकामा करावाच लागेल. अगदी तंतोतंत. जर 10 लाखांचा दंड असेल तर त्याला आधी 2.5 लाख रुपये सरकारी तिजोरीत रोख भरावेच लागतील. त्यानंतरच त्याच्या अर्जावर विचार होईल. या 25% रक्कमेच्या अटीमुळे आता उगाचच वेळकाढूपणा करण्यासाठी जे खोटे अपील केले जायचे त्याला मोठा चाप बसेल. ही खरंच एक मोठी चपराक आहे. मित्रांनो, अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, पण एक प्रश्न आहे. समजा या सगळ्या प्रक्रियेतून तो व्यक्ती गेला, त्याने 25% रक्कमही भरली, पण अंतिमतः त्याचे सगळे अपील फेटाळले गेले आणि तरीही त्याने उरलेला दंड भरण्यास स्पष्ट नकार दिला, तर मग शासनाकडे प्रत्यक्ष वसुलीसाठी काय पर्याय उरतो? हा अंमलबजावणीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा प्रश्न आहे. कारण काही लोक व्यवस्थेला अजिबात जुमानत नाहीत. अशा वेळी जर सर्व आदेश कायम राहिले आणि तरीही दंड भरला नाही, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील प्रकरण 11 प्रमाणे वसुलीची अत्यंत कठोर कारवाई केली जाते. प्रकरण 11 म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर एखादा व्यक्ती बँकेचं कर्ज बुडवतो तेव्हा बँक जशी त्याची मालमत्ता जप्त करून लिलाव करते तशीच ताकद आता महसूल विभागाला मिळते का? अगदी चपखल उदाहरण दिलं. प्रकरण 11 नुसार तो दंड फक्त दंड न राहता ती जमीन महसुलाची थकबाकी समजली जाते. याचा अर्थ असा की महसूल अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीची सर्व बँक खाती सील करण्याचा, त्याची घरं जमीन जप्त करण्याचा आणि लिलाव करून पैसे वसूल करण्याचा अधिकार मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं हत्यार म्हणजे त्या व्यक्तीच्या जमिनीचा 7/12 उतार्यावर या दंडाच्या रकमेचा शासनाचा बोजा थेट चढवला जातो. बापरे, 7/12 उतार्यावर बोजा म्हणजे ग्रामीण भागात तो माणूस संपलाच. तो ती जमीन विकू शकत नाही की त्यावर कर्ज काढू शकत नाही. बरोबर. तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे एका जागी खिळून राहतो. आणि इथे दुसरे क्विक फॅक्ट सांगते. शासनाने हे नियम फक्त कागदावर ठेवलेले नाहीत, या सर्व प्रलंबित वसुलीच्या प्रक्रियेला एक अत्यंत कडक डेडलाईन दिली आहे. या 11 मार्च 2026च्या परिपत्रकानुसार राज्यात प्रलंबित असलेली ही सर्व वसुली 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करून विभागीय आयुक्तांना अहवाल द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. याचाच अर्थ असा की येत्या काही महिन्यांत महसूल विभागाकडून एक अत्यंत आक्रमक वसुली मोहीम राबवली जाणार आहे. या चर्चेचा सारांश पाहायचा तर कलम 48(7), 48(8) आणि 256(2) व 3 ची आता अत्यंत कठोर अंमलबजावणी होणार आहे. आणि 31 मार्च 2026 ही डेडलाईन असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेलाही गती मिळाली आहे. हो, नक्कीच. आणि या विश्लेषणाच्या शेवटी मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, जी या सगळ्या कायदेशीर बाबींच्या पलीकडची आहे. आपण दंडाची रक्कम, कलमे यावर चर्चा केली, पण याच्या मुळाशी असलेला निसर्गाचा रहास विसरता कामा नये. नद्यांच्या पात्रातून होणारा बेसुमार वाळू उपसा, डोंगर पोखरून काढला जाणारा मुरूम, ही निसर्गाची आणि गौण खनिजांची बेसुमार लूट म्हणजे आपल्याच भविष्याची लूट आहे.
हा कायदा केवळ दंड वसूल करण्यासाठी नाही, तर आपल्या मातीचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आहे. आपण पर्यावरणाचा आदर करू तेव्हाच तो निसर्ग आपल्याला जगवेल. हे अत्यंत मार्मिक आणि वास्तवाचे भान देणारे विचार आहेत. कायदे हे केवळ कागदावरचे शब्द नसून ते आपल्या अस्तित्वाचे रक्षण करणारे आधारस्तंभ असतात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, पुढील व्हिडिओसाठी तुमच्या गावातील समस्या आणि विषय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण तुम्हाला देत आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.